श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला अमृतासमान दिलेला जो तारक मंत्र आहे, हे जे स्तोत्र आहे, हे जे मंत्र आहे, हा 108 वेळा पठण करणं आपल्याला शक्य होत नाही. तर त्यातील फक्त 2 लाईन ज्या आहेत, त्या 2 लाईन तुम्हाला 108 वेळा म्हणायच्या आहेत. यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असणारी संकट, अडचणी, त्रास यातून तुम्ही मुक्त व्हाल. तुमच्या इच्छापूर्ती होतील आणि महाराजांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती बनून राहील. कारण 2 ओळी जर आपल्याला 108 वेळा म्हणायच्या म्हटलं तर शक्य आहे, पण पूर्ण तारक मंत्र आपल्याला 108 वेळा म्हणणं शक्य होत नाही. तर त्याबद्दलचाच आजचा हा छोटासा व्हिडिओ आहे, तर व्हिडिओ संपूर्ण पहा. तारक मंत्र म्हटल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप चमत्कारिक बदल घडत असतात आणि आपल्या आयुष्यामध्ये अनेक स्वामी भक्तांना त्याचे अनुभवही आलेले आहेत. तारक मंत्र म्हटल्यामुळे आपल्यातील नकारात्मक शक्ती किंवा आपल्या आजूबाजूला वावरणारी नकारात्मक शक्ती संपून जाते. आपल्याला मानसिक शांती मिळते. आपल्या आत्म्याच्या सुखासाठी, समृद्धीसाठी सुद्धा आपण तारक मंत्र म्हणत असतो. तारक मंत्र म्हटल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण राहतं. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. आपल्या घरावरती, घरातील प्रत्येक सदस्यांवरती महाराजांचा आशीर्वाद राहतो. सर्वांची प्रगती होत असते. सर्वांच्या प्रत्येक कार्यामध्ये यश येतं. संकटे येण्याआधीच महाराज आपली मदत करत असतात. आपलं मन अशांत असेल आणि तुम्ही फक्त अशांत मन असताना तारक मंत्र म्हणून बघा, तुमचं मन लगेचच शांत होईल. इतकी ताकद या तारक मंत्रमध्ये आहे. आता दररोज आपल्याला 108 वेळा पूर्ण तारक मंत्र पठण करणं होणार नाही, म्हणून 2 लाईन तुम्हाला यातील 108 वेळा पठण करायच्या आहेत. कोणत्या आहेत त्या 2 ओळी? निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना. या ज्या 2 ओळी आहेत, या तुम्हाला दररोज 108 वेळा म्हणायच्या आहेत. आता तुम्ही म्हणाल की या 2च ओळी का? जेव्हा आपल्या मनामध्ये आध्यात्मिक गोडी लागते आणि कुठल्याही प्रकारची शंका येत नाही, तेव्हा आपण निशंक होत असतो. आणि अशा स्थितीमध्ये आपण कुठल्याही गोष्टीचं भान हरपून जेव्हा देवाची सेवा करतो, त्यांना सर्व काही समर्पित करतो आणि तेव्हा आपण काय होत असतो, तर निर्भय होत असतो. तर निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, म्हणजे कसलीही शंका न घेता, कसलीही भीती न बाळगता आपल्याला फक्त सेवा करायची आहे. या 2 ओळीमध्ये तारक मंत्राचा संपूर्ण सार आहे आणि या 2 ओळी आपण 108 वेळा म्हटल्या तरी स्वामींची उपासना केली पूर्ण होते असं म्हटलं जातं. प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना. म्हणजे काय, जर स्वामींची सर्व शक्ती आपल्या पाठीशी असेल तर आपल्याला कुठल्याच गोष्टीला घाबरण्याची गरज नाही. जर स्वामी साक्षात आपल्या पाठीशी असतील तर आपल्याला कुठलीही गोष्ट अशक्य नाही. तर या 2 ओळींमध्ये तारक मंत्राचा संपूर्ण सार सामावलेला आहे. आता हा जो तारक मंत्र आहे, हा म्हणण्यासाठी तुम्हाला एक वेळ आणि एक जागा निश्चित करायची आहे. म्हणजे जसं की तुम्ही महाराजांसमोर बसून हा मंत्र म्हणू शकता. पण जर तुम्ही सकाळी म्हणणार असाल तर दररोज सकाळीच म्हणा, संध्याकाळी म्हणणार असाल तर दररोज संध्याकाळीच म्हणा. जर आपण एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी बसून दररोजच्या दररोज हा मंत्र, ह्या 2 ओळी पठण केल्या तर त्याचं आपल्याला 4 पटीने फळ मिळतं असं म्हटलं जातं. सांगायला गेलं तर स्वामी समर्थ महाराजांचा हा जो तारक मंत्रातील या ज्या 2 ओळी आहेत, त्या तुम्ही सकाळच्या वेळी नक्की पठण करून बघा. सकाळी काय असतं, तर वातावरणामध्ये एक सकारात्मकता असते, प्रसन्नता असते. आजूबाजूला वाहनांचा, माणसांचा किलबिलाट नसतो. फक्त असतो तो पक्ष्यांचा किलबिलाट आणि त्याच्यामुळे खूप प्रसन्नता या वातावरणामध्ये असते. त्यामुळे सकाळी आपलं मनही खूप शांत असतं. मनामध्ये कसलेही विचार येत नाही. जेवढं तुमचं एकाग्र मन असेल आणि जेवढ्या मनापासून तुम्ही ही सेवा कराल, तेवढे तुम्हाला पटकन अनुभव येणार आहेत. त्यामुळे सकाळच्या वेळी तुम्ही महाराजांच्या प्रतिमेसमोर बसू शकता. तिथे दिवा अगरबत्ती लावा, महाराजांना मुजरा करा, आसन घेऊन बसा आणि 108 वेळा या मंत्राचा जप करा. सकाळी नामस्मरण करणे शक्य होणार नाही तर तुम्ही तुमच्या सवडीनुसार कधी सुद्धा दिवसभरामध्ये हे नामस्मरण करू शकता, कारण याला कसलंही बंधन नाही. फक्त तुम्हाला एकच नियम पाळायचा आहे. एका जागेवर बसून आणि एकाच ठिकाणी बसून दररोजच्या दररोज एकाच वेळेवरती तुम्हाला हे पठण करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की 108 वेळाच का पठण करायचं, तर बघा, जेव्हा आपण नामस्मरण करतो, देवाच्या कुठल्याही पूजा पारायण करतो, तेव्हा 5 मिनिटे झाले की आपल्याला झोप यायला लागते. पण तेच आपण जेव्हा पिक्चर बघत असतो, मोबाईलवरती स्क्रोलिंग करतो, रील्स पाहतो, तेव्हा आपल्याला एंटरटेनिंग होतं. पण दररोज दररोज त्याच सुखाचा अनुभव आपल्याला नको वाटतं. पण तेच जेव्हा आपण नामस्मरण करतो, अध्यात्माकडे वळतो, देवांच्या सेवा करतो, त्यामध्ये आपल्याला कधीही कंटाळा येत नाही. कारण त्याच्यामध्ये आपल्याला अजून जास्तीत जास्त गोडी वाढायला लागते. पण ही कधी होणार, की जेव्हा तुम्ही तुमच्या मनामध्ये अशांतता पाहिजे, तुमच्या मनाला एकाग्रता पाहिजे, सकारात्मकता पाहिजे, तुम्हाला अध्यात्माची गोडी पाहिजे, तुम्हाला तुमच्या जिभेला, तुमच्या मुखाला सवय लावून द्यायला पाहिजे नामस्मरणाची, वेळेची, बंधनांची. मग बघा तुम्हाला कसे
छान नामस्मरण करण्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये बदल होणार आहे. आता आपल्याला एकाग्र होण्यासाठी काय करावं लागेल, तर तुम्हाला 108 वेळा नामजप केल्यामुळे काय होणार, तर हळूहळू तुम्हाला त्या गोष्टीची सवय लागेल आणि नामस्मरण तुमच्याकडून दररोजच्या दररोज घडेल. आणि यामुळे काय होणार आहे, तर महाराजांचा कृपा आशीर्वाद तर राहणारच आहे, तुमच्याकडून सेवा घडणार आहे आणि त्याचा पुण्याचा साठा तुमच्या बरोबर राहणार आहे. आणि जो जो व्यक्ती मनापासून श्रद्धेने तारक मंत्राची सेवा करतो ना, त्याच्यावरती महाराजांची कृपा असते. तसेच सर्व संकट दूर होतात, इच्छापूर्ती होते. घरामध्ये कोणी आजारी असेल तर त्यासाठी तारक मंत्राचं तीर्थ दिलं तर त्याचे सुद्धा अनुभव येतात. किंवा तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा सेवा करू शकता. ही जी सेवा मी तुम्हाला सांगितली आहे ती सुद्धा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता, फक्त तिथे तुम्हाला संकल्प घ्यावा लागेल. तारक मंत्राचं तीर्थ तर किती प्रभावी आहे प्रत्येक समस्येवर, हे तर तुम्हाला काही सांगण्याची गरजच नाही. कारण साक्षात महाराजांनी दिलेला अमृता समान प्रसाद म्हणजे तारक मंत्र. तारक मंत्र म्हटल्यामुळे किंवा श्रवण केल्यामुळे आपल्याला आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शांती मिळत असते. तुम्ही जर आर्थिक समस्यांचा खूप सामना करत असाल तर त्या सुद्धा तुमच्या निघून जातात. म्हणजे पैशाच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला कसल्याच अडचणी राहत नाही. तर हा जो तारक मंत्र आहे हा अतिशय चमत्कारिक आहे. तुम्ही सुद्धा तारक मंत्राचे अनेक चमत्कार अनुभवले असतील तर मला ते कमेंट्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला तारक मंत्राचे काय अनुभव आले, तुम्ही कशी सेवा केली, हे नक्की कमेंट्समध्ये कळवा. कारण तुम्ही केलेल्या कमेंट्स इतर सर्वजण वाचत असतात आणि त्यामुळे ते सुद्धा प्रेरित होतात आणि त्या प्रेरणा घेऊन ते सुद्धा तारक मंत्राची सेवा करायला सुरुवात करतात. मग कुठेतरी तुम्ही सुद्धा पुण्याचे भागीदार ठराल. तर महाराजांचा हा चमत्कारिक असा तारक मंत्र आणि त्यातील या 2 ओळी तुम्ही नित्य नियमाने 108 वेळा पठण करा आणि त्याचे अनुभव घ्या. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू.